तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशली सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आणि आपली भरती जी आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे. आणि त्यामुळे सर्वात पहिले आपल्याशी एक रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. कारण जे येणारे क्वेश्चन्स असतील ते अत्यंत महत्त्वाचे असतील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी. आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. तर या सुपरकास्टला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयास म्हटले जात असते? मेघदूत जलाशय असे खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. तोतलाडोह या धरणाच्या जलाशयाला मेघदूत असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ खालीलपैकी कोणता दिवस साजरा करण्यात येत असतो? बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पत्रकार दिन हा जो दिवस आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. पहिले मराठी मासिक हे कोणाच्या योगदानामधून सुरू करण्यात आलेले होते? पहिले मराठी मासिक हे खालीलपैकी कोणाच्या योगदानातून सुरू झालेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बाळशास्त्री जांभेकर यांच्या योगदानातून सर्वात पहिले मराठी मासिक हे एक सुरू झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. पंडित नेहरू यांच्याद्वारा जे आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नांदेड हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी स्थित आहे? नांदेड हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. गोदावरी नदीकाठीचे आहे मित्रांनो प्रसिद्ध असलेले नांदेड शहर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये करण्यात आलेली होती? अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती? अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कोणाद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होती. पुढचा प्रश्न, दुसरी गोलमेज परिषद ही केव्हापासून सुरू झाली होती ते सांगायचं आहे. दुसरी गोलमेज परिषद ही कोणत्या दिवसापासून सुरू झालेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. दुसरी गोलमेज परिषद जी आहे 7 सप्टेंबर 1931 पासून एक सुरू झालेली होती. पुढचा प्रश्न, दुसरी गोलमेज परिषद ही कोणत्या दिवशी संपली होती ते सांगायचं आहे. दुसरी गोलमेज परिषद ही खालीलपैकी कोणत्या दिवशी संपलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. 1 डिसेंबर 1931 या वर्षी या दिवशीपासून जे आहे दुसरी गोलमेज परिषद ही एक संपलेली होती. पुढचा प्रश्न, दुसरी गोलमेज परिषद सरासरी एकूण किती महिने चाललेली होती? दुसरी गोलमेज परिषद ही सरासरी एकूण किती महिने चालली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 2 महिने जे आहे मित्रांनो सरासरी दुसरी गोलमेज परिषद चाललेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्या गोलमेज परिषदेवर कोणत्या पक्षांनी बहिष्कार टाकला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. सर्वात पहिल्या गोलमेज परिषदेवर खालीलपैकी कोणत्या पक्षाद्वारा बहिष्कार टाकण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाद्वारा जे आहे पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उपचारासाठी मुंबईला गेल्यानंतर त्यांना कोणत्या समाजाची मुलगी भेटली होती ते सांगायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उपचारासाठी मुंबईला गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कोणत्या समाजाची व्यक्ती किंवा महिला व्यक्ती मिळालेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ब्राह्मण समाजातील महिला व्यक्ती जी आहे बाबासाहेबांना उपचारासाठी मुंबईला गेल्यानंतर मिळालेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहील. शारदा कबीर असे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे मूळचे नाव होते. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव शारदा बदलून दुसरे कोणते ठेवलेले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. बाबासाहेबांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव हे शारदा बदलून दुसरे कोणते ठेवलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सविता असे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे
शारदाना बदलून सविता असे ठेवलेले होते. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो आपल्यासमोर. सामान्यतः पालेभाज्या कशाच्या उच्च मात्रेसाठी प्रसिद्ध आहेत ते सांगायचं आहे. सामान्यतः पालेभाज्या ह्या कशाच्या उच्च मात्रेसाठी प्रसिद्ध असतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. फायबरच्या उच्च मात्रेसाठी सामान्यतः पालेभाज्या ह्या एक प्रसिद्ध असतात. पुढचा प्रश्न. वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या अत्यंत उपयुक्त असतात ते सांगायचं आहे. वजन कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या अत्यंत उपयुक्त असतात. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. कमी कॅलरीच्या जे पालेभाज्या आहेत वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतात. पुढचा प्रश्न. सफरचंद व इतर लाल रंगाची फळे कशाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. सफरचंद व लाल रंगाची इतर फळे हे कशाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. हृदयाच्या स्वास्थ्यासाठी जे आहे या ठिकाणी सफरचंद व इतर लाल रंगाची फळे हे अत्यंत उपयुक्त ठरत असतात. पुढचा प्रश्न. हिरव्या रंगाचे सर्व फळे कशासाठी अत्यंत उपयुक्त असतात ते सांगायचं आहे. हिरव्या रंगाचे सर्व फळे हे कशाच्या अत्यंत स्वास्थ्यासाठी उपयुक्त असतात. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच हाडे तसेच दात या दोघांच्याही स्वास्थ्यासाठी हिरव्या रंगाची सर्व फळे अत्यंत उपयुक्त ठरत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध फळ सफरचंद पाण्यावर कोणत्या कारणास्तव तरंगत असते. प्रसिद्ध असलेले सफरचंद हे फळ पाण्यावर कोणत्या कारणास्तव तरंगत असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 25% हवा त्यामध्ये समाविष्ट असल्या कारणास्तव जे आहे सफरचंद हे पाण्यावर तरंगत असते. पुढचा प्रश्न पाहूया. नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कोणत्या ठिकाणी परिषद भरवण्यात आलेली होती. नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी परिषद भरवण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कलकत्ता या ठिकाणी जे आहे मित्रांनो नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी परिषद भरवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. ईश्वरचंद्र विद्यासागर हे खालीलपैकी कोणत्या सभेचे सेक्रेटरी होते ते सांगायचं आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर हे खालीलपैकी कोणत्या सभेचे सेक्रेटरी होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तत्वबोधनी सभेचे जे आहे या ठिकाणी ईश्वरचंद्र विद्यासागर सेक्रेटरी एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. सूर्यमालेतील सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. सूर्यमालेतील सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. पृथ्वी हा जो ग्रह आहे या ठिकाणी सूर्यमालेतील एकमेव असा ग्रह आहे ज्या ठिकाणी सजीव सृष्टी उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न. 18 ऑक्टोबर 1906 या दिवशी खालीलपैकी कशाची स्थापना करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. 18 ऑक्टोबर 1906 या दिवशी खालीलपैकी कशाची स्थापना झालेली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची जी स्थापना आहे 18 ऑक्टोबर 1906 या रोजी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. कामिनी ही 30 मेगावॅटची अणुभट्टी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. कामिनी ही 30 मेगावॅटची अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कल्पकम या ठिकाणी कामिनी नावाची 30 मेगावॅटची अणुभट्टी स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न. सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्ज कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला होता. सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्ज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला होता. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लाहोर या ठिकाणी जे आहे मित्रांनो सायमन कमिशनचा विरोध करणाऱ्या लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न. निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोणता व्यक्ती करत असतो. निवडणूक आयुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा केली जात असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारताचे राष्ट्रपती यांच्याद्वारा निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. जिल्ह्याचे उपजिल्हा अधिकाऱ्याची निवड खालीलपैकी कोणामार्फत करण्यात येत असते. जिल्ह्याच्या उपजिल्हा अधिकाऱ्याची निवडणूक ही खालीलपैकी कोणामार्फत केली जात असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जे आहे मित्रांनो जिल्ह्याच्या उपजिल्हा अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार झालेल्या वस्तूची निर्यात केली जात असते. खालीलपैकी कोणत्या बंदरामधून कापूस तसेच कापसापासून निर्माण झालेल्या वस्तूंची निर्यात केली जात असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मुंबई बंदरामधून जे आहे मित्रांनो कापूस तसेच कापसापासून निर्माण झालेल्या सर्व वस्तूंची निर्यात करण्यात येत असते. पुढचा प्रश्न. इंडिया होम रूल सोसायटी भारताबाहेर स्थापन होणारी कितवी संघटना होती ते सांगायचं आहे. इंडिया होम रूल सोसायटी ही भारताबाहेर स्थापन होणारी कितव्या क्रमांकाची एक संघटना होती.
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. इंडिया होम रूल सोसायटी जी आहे भारताबाहेर स्थापन होणारी सर्वात पहिली एक संघटना बनलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. मरू राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? मरू राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राजस्थान या राज्यामध्ये मरू राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मोतीलाल नेहरू हे पंडित नेहरू यांचे नात्याने कोण होते ते सांगायचं आहे. मोतीलाल नेहरू हे पंडित नेहरू यांचे नात्याने कोण होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. मोतीलाल नेहरू हे पंडित नेहरू यांचे नात्याने जे आहे वडील एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. सुवर्णरेखा नदीवर खालीलपैकी कोणते औद्योगिक शहर वसलेले आहे? सुवर्णरेखा या नदीवर खालीलपैकी कोणते औद्योगिक शहर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जमशेदपूर हे जे शहर आहे मित्रांनो सुवर्णरेखा या नदीकाठी एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामसभा बोलवण्यासाठी किती दिवस अगोदर नोटीस द्यावी लागत असते? ग्रामसभा बोलवण्यासाठी एकूण किती दिवस अगोदर नोटीस द्यावी लागत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 7 दिवस अगोदर जे आहे ग्रामसभा बोलवण्यासाठी नोटीस द्यावी लागत असते. एक वेळेस रक्तदान केल्यास किती कॅलरीज कमी होत असते? एक वेळेस रक्तदान केल्यास खालीलपैकी किती कॅलरीज कमी होत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. 650 एवढी जी कॅलरी आहे एक वेळेस रक्तदान केल्यास कमी होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. लॉर्ड आयर्विन हे कोणत्या गोलमेज परिषदेवेळेस भारताचे व्हॉइसरॉय व्यक्ती होते? लॉर्ड आयर्विन हे खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेवेळेस भारताचे व्हॉइसरॉय होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पहिल्या गोलमेज परिषदेवेळेस जे आहे लॉर्ड आयर्विन हे एक भारताचे व्हॉइसरॉय बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती खालीलपैकी कोणता असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती खालीलपैकी कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती बनलेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोणता एक व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे भारताच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार व्यक्ती बनलेला असतो. पुढचा प्रश्न. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारतामध्ये एकूण किती पंतप्रधान झालेले आहेत ते सांगायचं आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारतामध्ये एकूण किती पंतप्रधान झालेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एकूण 16 पंतप्रधान जे आहेत भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारतामध्ये झालेले आहेत. पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते खालीलपैकी कोणते एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंडित नेहरू यांनी जे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय असणारे एक नेते होते. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो. ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्सची हत्या कोणी केली होती ते सांगायचं आहे. ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्सची हत्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिघांद्वारा जे आहे ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्सची हत्या करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स यांची हत्या कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती? ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स यांची हत्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील. लाहोर हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये मित्रांनो जेम्स सँडर्स यांची हत्या झालेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. विधान परिषद हे जे आहे घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? राज्य विधिमंडळ हे संयुक्तरित्या खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विधानसभेला जे आहे राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार ठरलेले असते. पुढचा प्रश्न. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लोकसभा हे जे सभागृह आहे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. मानवाच्या डोळ्यामध्ये कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येत असतात ते सांगायचं आहे. मानवी डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लॅक्रिमल ग्रंथी ही जी ग्रंथी आहे या ग्रंथीमुळे मानवाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.